नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण जसं सांगितलं होतं की 2-3 दिवसात आपले पैसे एप्रिल महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तसेच झाले आहेत व ते अपडेट सुद्धा आले आहे। बऱ्याच बहिणींनी आपल्या व्हिडिओवरती कमेंट केले आहेत की आम्हाला सुद्धा पैसे जमा झाले आहेत। तर तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला किती रुपये जमा झाले आहेत व कोणत्या जिल्ह्यातून जमा झाले आहेत। तर इथे शेख नवाज यांनी सांगितलं आहे की 1500 रुपये आले एप्रिलचे। त्यानंतर सुमन पवार त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, हो मला आत्ताच पैसे 500 रुपये आले आहेत, थँक्यू अदिती ताई, लय आभारी आहे मुंबईवरून सुमन पवार। त्यानंतर वैशाली डुबले, आत्ताच मला लाडक्या बहिणीचे 1500 हप्ते आले, थँक्यू। तर लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे व आपल्या चॅनलवरती पोल सुद्धा घेण्यात आलं होतं, त्यावरती सुद्धा विचारलं होतं व बऱ्याच लाडक्या बहिणींनी ते पैसे आलेत असे सांगितले आहेत। तर आपल्या चॅनलवरती खोटी माहिती नसते, आता बरेच जण असं म्हणतात की खोटी माहिती आहे, फेक व्हिडिओ आहे। तर आता मला एक प्रश्न आहे की जो GR निघाला आहे किंवा अदितीताई तटकरे यांनी, माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया जे काही हँडल आहे त्याच्यावरती ही काही माहिती टाकली आहे, ती खोटी कशी काय असू शकते? काल सकाळीच आपण जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की 2-3 दिवसांमध्ये हे पैसे येणार आहे व इथे अदितीताई तटकरेंनी हे सुद्धा माहिती सांगितली की 2-3 दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होईल। तर लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, कारण 1500 रुपये तुमचे कुठेही जाणार नाही। अजून एक परवाच्या व्हिडिओमध्ये अदितीताई तटकरेंनी सांगितलं होतं की विलंब का होत आहेत, तर पैसे येण्यास उशीर का होत आहे। आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती सांगितलं होतं की पैसे येण्यास का उशीर होत आहेत व त्याचे कारण सांगितले होते, तर तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता। पण आता नक्कीच तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर 2100 रुपये नाही तर 1500 रुपयेच इथे पैसे येण्यास सुरुवात झाली आहेत। तर आणि जे शेतकरी योजनेचे लाभ घेत असलेल्या महिला आहेत, बहिणी आहेत, त्यांना 500 रुपये येत आहेत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र आहेत तर 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तरी ते 3960 कोटींचे इथे वितरण करण्यात आले आहे। तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे सोडण्यात येत आहे। त्यामुळे काय होते की प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये येईपर्यंत थोडासा वेळच लागणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, कोणतीही घाई करू नका, कोणतीही फेक माहितीवर विश्वास ठेवू नका आणि चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका आमचे पैसे का येत नाहीत। जर तुम्ही पात्र आहे तर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या पैसे येणारच आहे, पैसे कुठेही जाणार नाहीत। पण अपात्र आहे तुम्ही, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे म्हणजे 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसून बाहेरचे रहिवासी आहे किंवा तुमची वयोमर्यादा 65 वर्षावरील किंवा 21 वर्षाखालील असाल आणि तुम्ही विचारत आहेत की आम्हाला पैसे का मिळत नाहीयेत किंवा आमचे पैसे का बंद झाले आहेत, तर तुम्हीच ठरवा की तुम्हाला पैसे कसे द्यायचे। कारण ज्या पात्र महिला आहेत, ज्या इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंतच हे पैसे येत आहेत। परंतु काही महिला अशाही आहेत ज्या खूप चांगली नोकरी करत आहेत आणि त्यांचे बजेट सुद्धा चांगलं आहे, म्हणजे त्यांचं जे काही 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न आहे, ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, त्या महिला सुद्धा विचारत आहे की आमचे पैसे का मिळत नाही। तरी ते तुम्ही अपात्र ठरत आहे। निकषांमध्ये पहिल्यांदाच सांगितलं होतं, अदितीताई तटकरेंनी सांगितलं होतं, त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हे पैसे फक्त आणि फक्त पात्र महिलांना जमा होणार आहे। तरी ते 1500 रुपये तुम्हाला सध्या तरी जमा होत आहेत। आणि आता 2100 रुपये बाबत सुद्धा एक प्रश्न विचारला होता, तरी ते उदय सामंत यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या प्रश्नावर वर्किंग सुरू आहे। तरी ते पॉझिटिव्ह उत्तर आहे, म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये सुद्धा मिळू शकणार आहेत पुढे जाऊन। पण आता सध्या एप्रिलचा 1500 रुपयेच मिळत आहे। आता कोणीही कमेंट करू नका की 1500 मिळणार आहे की 2100 मिळणार आहे, तर याचं उत्तर आहे 1500 रुपयेच मिळणार आहे एप्रिल महिन्याचे। पण वर्किंग सुरू आहे, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला 2100 रुपये मिळण्याचे चान्सेस आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचे पैसे बंद होणार नाही। शासन नक्की सहानुभूतीपूर्वक विचार करेल। एक तर 2100 रुपये देण्याचा प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी विचारला जातो, त्याच्यावर देखील वर्किंग चालू आहे आणि ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ येईल त्यावेळी महाराष्ट्र सरकार नक्की निर्णय घेईल। तुम्हाला का मिळत नाही किंवा ज्यांना मिळाले आहे तर ते पात्र महिला आहेत, आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी सुद्धा कमेंट करा की कोणाला कोणत्या जिल्ह्यातून पैसे मिळाले नाहीत व ज्यांना मिळाले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल। काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून जे काही लिंक्स असतात ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतात। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।